अत श्री साई सच्चरित अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो जी गुरु गुरु मानसरा प्रसाद वाक्य मुक्ता करा अनन्य भक्त मराळ निकरा चरणी थारा थारा तुझ पासी. ओम नमो जी गुरु गुरु मानसरा प्रसाद वाक्य मुक्त करा अनन्य भक्त मराळ निकरा चरणी थारा थारा तुझ पाशी. सदाशया महा उदारा घालूनी प्रसाद मुक्त चारा देऊनी निज विश्रांती आसरा एर धारा धारा चुकवीसी. काय तो साई सिद्धाश्रम दर्शने निवे संसार श्रम निकटवर्ती भ्रम दवडी विश्रम सहवासे साई मूळ निराकार भक्ता काजी लागी साकार करोनी माया नटीचा स्वीकार खेळला साचार नट जैसा ऐसिया साईस आनो ध्यानी क्षणभर जाऊ शिरडी स्थानी दोन प्रहरच्या आरती मागुनी लक्ष लावूनी पाहूया. मध्यानी आरती पाठी येऊनी मस्जिदीच्या काठी महाराज अति कृपा दृष्टी उदी वाटीत भक्तास. भक्त ही प्रेमळ उठी घालीत सम चरण मिठी उभ्याने मुख न्याहाडिता दृष्टी भोगीत वृष्टी उदीची. बाबाई भरोनी मुष्टी घालीत भक्तांच्या कर संपोटी अंगुष्टे लावित तयाच्या ललाटी प्रेम पोटी आणि वार. जा भाऊ जा जेवावयास जा अण्णा जा तू खा सुग्रास जा अवघे जा निज स्थानास प्रत्येकास वदत्ते. आता जरी ते पाहून मिळे परी ते सर्व गत सोहळे शिरडीस त्या स्थानी त्या वेळे दृढ ध्यान बळे दिसतात. असो ऐसे करूनी ध्यान अंगुष्टापासून मुखावलोकन प्रेमे घालूनी लोटांगण कथानुसंधान चालवू. अध्यायीची अंती कथिले होते श्रोत्या प्रती की बाबा ही मोलकरीनी हाती अर्थ श्रुतीचा उकलविला. ईशावास्य भावार्थ बोधोनी आरंभिली होती गणोदासाने उपजताच सद्गुरु चरणी घातले नेऊनी शिर्डीस. बाबा ते वदले जे वचन तुझ्या या शंकेचे निवारण करील काकांच्या घरची मोलकरीन जाशील परतून ते समयी. तेच की सांप्रत कथानुसंधान आता येथून चालवू आपण
श्रोती होई जे दत्तावधान होईल श्रवण श्रवण अविकळ संस्कृत भाषान अनभिज्ञानार्थ ईशावास्योपनिषदर्थ ओवी द्वारा पद पदार्थ सकलितार्थ विवरावा ऐसी आस्था असधरोनी मनी ईशावास्य भावार्थ बोधिनी प्राकृत भाषा सुगम साधनी गनुदासानी आरंभिली गुढार्थ प्रचुर हे उपनिषद भाषांतर झाले पद प्रपद विना अंतर्गत रहस्य बोध होईन आनंद आनंद मनाते चहू वेदांचे जे सार तेच उपनिषदांचे निषदांचे भांडार हरी गुरु कृपा नसलियावर अति दुस्तर गाठावयाम म्हणेल कोणी मी सज्ञान आपुले मते करुनी यत्न करीन उपनिषदांचे आकलन पादन यथार्थ तरी ते कल्पांती न घडे हे तो गुरु कृपा नसता साकडे गुप्त प्रमेय हाती न चढे मार्गी अवघडे पदोपदी तेच जो गुरुपदी जडे तया नाही अनुमात्र साखडे तयाची या दृष्टी पुढे आपे आप उघडे गुढार्थ ज्ञानाचे हे शास्त्र जन्म मरणोच्छेदक शस्त्र जे निर्भिमान निसंग मात्र तेच सत्पात्र विवेचना ऐसी आकाश धरिता क्षणात उपजे अर्थबोधकता बुद्धीची जाई प्रतिबद्धकता होय विशदता गुढार्थी ईशावास्य प्रकृती अनिता दास गणूंची हेच अवस्था परी साईनाथे कृपा करिता तद उर्गमता विराली गिरवान भाषेचे अल्प ज्ञान तत्रापि आचार्य विद्यारण्य वंदुनी गुरु साई बाबांचे चरण ओवी लेखन आदरिले गणुदास वाणी दुग्धधारा प्रसाद साईंचा तयात शर्करा तेथील माधुर्य परंपरा क्षणिक आदराजी श्रोते असो हे बोधिनी दिग्दर्शन हृद्गतार्थाकरा मुलावलोकन या मत कथेचे अनुसंधान आहे की आन अवधारा निज भक्त करिता ग्रंथावलोकन आढळे जधी दुर्बोध वचन महाराज करीती समाधान बोलल्या विन कैसे पा निज भक्त करिता ग्रंथावलोकन आढळले जधी दुर्बोध वचन महाराज करीती समाधान बोलल्या विन कैसे पा
हाच या कथेचा हेत श्रोतया व्हावया तात्पर्य विदित इतकेची माझे मनोगत दत्त चित्त परिसाजी ओविबद्ध टीका केली विद्वज्जनांसी मान्य झाली गणुदासांची मनीषा फिटली आशंका राहिली पैक मांडिली ती पंडिता समोर उहापोह केला थोर परियोईना समाधान पर शंका निर्धार कोणाही इतक्यात शिर्डीस काही कारणे दास गणूंचे घडले जाणे आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की घेऊ गेले साईंचे दर्शन मस्तकी धरिले श्रींचे चरण करुनिया साष्टांग वंदन सुख संपन्न झाले संत कृपेचे अवलोकन संत मुखीचे मधुर वचन संताचे ते सुहास्य वदन कृत कल्याण भक्तगणम केवळ संतांचे दर्शन करील सकल दोषांचे क्षालन जयासी त्यांचे नित्य सन्निधान काय ते पुण्य वर्णावे कागनु कुठोनी आगमन पुसती बाबा वर्तमान कुशल आहे ना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा गणुदास देती प्रत्युत्तर असता आपुले कृपाछत्र किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर आनंद निर्भर असे मी आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करिता मी हे जाणूनी आहे चित्ता कुशल वृत्ता का पुसता स्वयंच करवी आरंभ करविता पुढे तो रंगा रूपास येता मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलिता ऐसे परस्पर चालले भाषण करीत गणू दासपाद संवाहन ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाथा अडतळे लेखनी शंका कुशंका राहती मनी बाबा त्या उकलूनी सांगाव्या साध्यंत घडला जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर आशंका ही दुर्निर्वार मांडिली समोर बाबांच्या गणुदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम उथा ही या ईशावास्याची कथा आपण सर्वथा जाणता आशंका दूर झाल्या विना ग्रंथाचा या उकल पडेना महाराज देती आशीर्वचना प्रसन्न मनासे तू काय रे यात आहे कठीण
जाता आलिया स्थळी परतून त्या काकांची मोल करीन शंका निवारण कईल की. काका ते भाऊसाहेब साहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त काया वाचा मने सतत गुरुसेवा निरत सर्वदा. प्रख्यात मुंबापुरी नगरी तेथून अल्प अंतरावरी पारले ग्रामा भितरी राहती हरिभाऊ हे. खरे नाव तयांचे हरी आई बापे ठेविले घरी जनमनती भाऊसाहेब जरी बाबांचे परी ती सरेच. का महाजनीस बडे काका निमोन करा म्हातारे काका बाहुसाहेबास लंगडे काका बंब्या काकाही म्हणती ते. आई बापे ठेविती एक राशींचे ते असते अनेक टोपण नावेही मारिती हाक रीतीही अनेक परीचे. महाराज ठेविती नामे निराळी तीच मग चालती वेळोवेळी जाणो तीच मग बिरुदावळी प्रेम समेळी धरी जेती. कधी भिक्षू कधी काका बाबांनी पाडिला हाची शिक्का त्यातच नामे शिरडीत लोका प्रसिद्ध काका झाले. आश्चर्य वाटले गणुदासा आश्चर्य सकळांचे मानसा काय काकांची मोल करीन ऐसा उलगडा कैसा करणार. मोल करीन ती मोल करीन काय तिचे असावे शिक्षण ती काय ऐसी विचक्षण. वाटे विलक्षण हे सारे कोठे श्रुतीची अर्थ व्युत्पत्ती कोठे मोलकरणीची मती. महाराज ही तो थट्टा करीती जन वदती येणे परी. महाराज केवळ विनोद करीती ऐसेच वाटले सर्वांचित्ती परी. बाबांच्या विनोदोक्ती सत्यची गमती गणुदासा परीसुनी त्या साईंच्या बोला. साई बोलले अवलीला सकृत दर्शनी वाटले जनाला दास गणूला ते सत्यम. साई बोलले अवलीला परिबाला बोला माझील लीला. सदा सर्वदा पहावयाला आतुर झाला जनलोक. असो वा नसो विनोदवाणी कदान ती होणे निष्कारणी. बाबांच्या एकेका अक्षरागणी असती खानी अर्थाच्या. बाबा जे वाचे वदत बोल नव्हे ते ब्रह्मलिखित एकही अक्षर न होई व्यर्थ. साधील कार्यार्थ वेळेवर. ही दृढ भावना दास गणूची असो कैसीही ती इतरांची.
निष्ठा जेथे जैसी जयाची फळ तयासी तैसीच हरिओम.